नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील प्रसिद्ध माणगाव तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. नवीन वर्षाचं औचित्य साधून हजारो भाविकांनी गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी माणगाव येथील दत्त मंदिरात मोठी गर्दी केली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा आणि कर्नाटक या शेजारील राज्यांमधूनही मोठ्या संख्येने भक्त काल रात्रीपासूनच माणगावात दाखल झाले होते. नवीन वर्षाची सुरुवात आध्यात्मिक वातावरणात करण्यासाठी तरुण युवती, वृद्ध आणि महिला भाविकांनी रांगा लावल्या होत्या. संपूर्ण मंदिर परिसर गुरुदेवांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मंदिर प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सुरू झालेल्या दर्शनाचा ओघ उशिरापर्यंत कायम होता, ज्यामुळे संपूर्ण माणगाव परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुमाऊलींच्या दर्शनाने भाविक भक्तिरसात न्हाऊन गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. मुद्दाम आज हांवें ठरयलें की नव्या वर्साची सुरवात ही दत्त मंदिरान वचून करपाची. तर अचानक म्हाका म्हाज्या मित्रांनी निमंत्रण दिलें. मेहनेश गावडे आणि मयेकर साहेबांनी निमंत्रण दिलें की आमी वचपाचें आसा, तुमी येतात जाल्यार या. तुरंत हांव तसोच बेगीन येयलो आणि त्यांच्या बरोबर दर्शनाक येयलो. हांगा देवदर्शन घेतलें. नव्या वर्साची सुरवात दत्तात्रयांच्या वर्षान केली आणि म्हाका हांगा पळोवन इतली खोशी जाली की इतली गर्दी हांवें पळोवंक नासली आनी केन्ना पावोंक नासलो. फर्स्ट टायम हांगा माणगांव दत्त मंदिरान पावलो आनी म्हाका खूब खोशी भोगली आनी एक अंतर्यामी एक खूब बरें दिसलें की हांव खरेंच नव्या वर्साची सुरवात दत्तात्रयाच्या परस्पर्शान केली आनी थंय भटुनी म्हाका एक बरो प्रकारचो नारळ दिल्लो आहा. म्हाका इतल्या भावीकपणान म्हाका खूब सुंदर जालें. लोकांची गर्दी पळोवन, लोकांची भाविकता पळोवन म्हाका खूब खोशी भोगली पळोवन आनी हे भावीक लोक पळोवन सगळ्या लोकांक सांगूचे दिसता सगळ्यांनी येवन माणगावात टेंबे स्वामींच्या मठात दत्तात्रयाचे दर्शन घेवचे आणि त्याची अनुभव. नमस्कार, मी अपूर्वा कृष्ण दळवी. मी सावंतवाडीहून आली आहे. आजचं युग हे कितीही AI युग असलं तरी भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाहीये. आज वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मी माणगावमधील दत्त मंदिरामध्ये वर्षाची सुरुवात देवाच्या चरणी आली आणि वर्ष चांगलं व्हावं म्हणून आज देवाच्या चरणी आली आहे. आणि जिथे आहे तिथे मार्ग कायम सापडतो, त्यामुळे देव मानत नसला तरी देव कायम आपल्या आजूबाजूला असतो. तेच बोलतो फक्त. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती करते की देवाकडून काही मिळेल त्या अपेक्षेने भक्तीकडे वळू नका. तर भक्तीमुळे जे मनाला समाधान मिळतं त्यासाठी भक्ती मार्गाकडे वळा आणि आपणच आपल्या पुढच्या पिढीला दाखवून द्यायचंय की देवाकडे मागितल्यावर सगळं मिळतं, फक्त श्रद्धा ठेवावी लागते. नमस्कार, माझं नाव आहे मंगला हेगडे आणि मी राहणारी आहे नागपूर, गोवा. तर आज इकडे गुरुच्या चरणी गुरु श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी आली आहे. कारण म्हणजे आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामध्ये गुरुवार पण आलेला आहे. त्यामुळे असं वाटलं, मनात श्रद्धा आहे, त्यामुळे असं वाटतं की तुमच्या चरणी येऊन एकदा त्यांच्या चरणी येऊन आपलं पुढचं आयुष्य किंवा पुढचा वर्ष आनंदात सुखाने घालवावं. त्यामुळे मला वाटलं की आज येऊन त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं. धन्यवाद. जय श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुकृपेने आम्हाला नवीनच्या आधी आम्ही इथे आलेलो, आम्हाला सद्गुरुकृपेने आज हे चांगलं यश मिळालं आहे. त्याच्याबद्दल आम्ही परत नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही इथे आज सगळ्या मैत्रिणींना घेऊन मी इथे आले, दर्शनाला आले आहे. खूप चांगल्या प्रकारे मला बरं वाटतं. आणि नमस्कार, मी रसिका रामनाथ सावंत, राहणार सावंतवाडी. आज वर्षाचा पहिला दिवस. गुरूंच्या दर्शनासाठी माझी मैत्रीण नगरसेविका सीमा उर्फ स्नेहा नाईक हिच्या समवेत
सर्व मैत्रिणी ग्रुपने आम्ही गुरूंच्या दर्शनाला आलेलो आहोत. गुरूंशिवाय सद्गुरूंशिवाय काही नाही आणि गुरूंचं दर्शन हेच आमचा परमेश्वर असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवते.